OS न्यूज प्रवास सत्याचा। शिर्डी शहरालगत हेडगेवार नगर गावठाणात आमच्या वारसा हक्काची गट नंबर 149/1 149/2 149/3 150/1 150/81 150/83 अशी कोट्यवधी रुपये किमतीची शिर्डी येथे गावठाणात मध्यवर्ती ठिकाणी जमीन असून त्या जमिनी संदर्भात राहता कोर्टात जामिनाच्या उतारावर इतका हक्कात बारकू मारुती शिंदे माळी असं नाव कागदपत्राच्या आधारे वारस हक्कात लावावे अशी याचिका 11 वर्षापूर्वी दाखल आहे। हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून राहता न्यायालयानं लीज पेंडन्सी दुय्यम निबंधक राहता यांनी दाव्याची नोंद करून तलाठी सर्कल शिर्डी कार्यालयाकडे त्याच वेळी पाठवले होते। असे असताना याकडे तलाठी व सर्कल यांनी फेर नंबर 26,685 मंजूर असताना 7/12 उतारा यावर इतर हक्कात नोंद ओढली नाही। त्यामुळे न्यायालयाचा अवमान करून जमिनीची खरेदी विक्री होत आहे ती होऊ नये यासाठी व इतर हक्कात नोंद होत नसल्यामुळे व खरेदी विक्रीचे व्यवहार होत असल्याने शिर्डी तलाठी व सर्कल यांच्या विरोधात खातेनिहाय चौकशी होऊन दोषी लोकसेवकावर खातेनिहाय कारवाई जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी करावी यासाठी शिर्डी उपविभागीय कार्यालयासमोर 26 ऑगस्ट 2024 पासून उपोषण करत असल्याची माहिती बारकू मारुती शिंदे या वृद्ध इस्मानं दिली आहे। माझी वडिलोपार्जित जमीन असताना माझ्यावर अन्याय झालेला आहे आणि मीच खरा वारसदार आहे। तशी कागदपत्रे वेळोवेळी पुरावे देखील शासकीय यंत्रणेला दिले आहेत तरी खरेदी विक्री सुरू आहे। त्यातून अनधिकृत असलेली मंडळी लाखो रुपयांचा शासकीय लोकसेवकाचे अप्रत्यक्ष पाठबळ घेऊन गैरव्यवहार सुरू आहे। त्यातून कोट्यवधी रुपयांचा बेकायदेशीर उलाढाल झाली आहे म्हणून न्याय मिळत नसल्यानं मी हताश झालोय। माझी परिस्थिती गरिबीची असून माझी पत्नी देखील आजारी आहे। माझी मुले भाऊसाहेब शिंदे व ज्ञानेश्वर शिंदे हे बेरोजगार आहेत। त्यांना बरोबर घेऊन व माझे मित्र सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत जाधव आदींसह जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी न्याय देण्यासाठी लक्ष घालावे अशी मागणी केली आहे। मी भाऊसाहेब बारको शिंदे, माझे वडील बारको मारुती शिंदे, आम्ही अमर उपोषणाला बसलोय। तर सर्कल भाऊसाहेबांनी आणि तलाठी भाऊसाहेबांनी यांनी फेर वाढला गेला पण सर्कल भाऊसाहेबांनी नोंद मंजूर नाही केली। नोंद न मंजूर केल्यामुळे ना हे समोरचे प्रतिवादी म्हणजे हे 7/12 वाले त्याचे लिहिलेले 7/12 मालक हे विक्री करू राहिले। विक्री करून खरे वारसदार आम्ही आहे म्हणजे वडील बारको मारुती शिंदे हे खरे वारस आणि ते लीज पेंडन्सी न वाढल्यामुळे आमची त्यांची विक्री चालू आहे। जबाबदार रजिस्टर व सर्कल भाऊसाहेब आणि तलाठी भाऊसाहेब याला जबाबदार आहे। आज अर्जदार वारसदार हे यांना न्याय मिळवून देण्यात यावा अशी आमच्या अमर उपोषणाला बसलेला आहे। आज त्यांनी तिथं कागदपत्र घेऊन गेल्यानंतर पोच न देणे, पोच देत नव्हते, तलाठी भाऊसाहेब पोच देत नव्हते, या उद्या उडवडीचे उत्तर द्यायचे। इतर मला राहता कोर्टातून स्टे ऑर्डरची ऑर्डर मिळाली होती तिथं ते म्हणे लीज पेंडन्सी नोंदवता येणार नाही असं म्हणले होते मला। माझी परिस्थिती नसल्यामुळे ते आर्थिक तिथं ते काहीतरी मागणी करतात। मी अडाणी असल्यामुळे मला त्याची पूर्ण कल्पना नाही असं आहे। त्याला पर्याय म्हणलं मग अमर उपोषण बस नाही हेच योग्य पर्याय म्हणून आणि विखे साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालावे ही विनंती। श्री बारको मारुती शिंदे हे गरीब व्यक्ती आहे, मेन वारसदार आहे या शिर्डी येथील प्रॉपर्टीचे। त्यांच्यासाठी मी त्यांना सहकार्य करून त्यांच्याबरोबर उपोषण करत आहे। त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी एक सामाजिक कार्यकर्ता चंद्रकांत जाधव त्यांच्यासाठी मी आमरण उपोषण करत आहे। त्यांना घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना जी प्रॉपर्टी त्यांची गावठाणातील आहे ती त्यांना मिळावा। इतर अधिकारी पैसे घेऊन पेपरवर काही करत नाही कारवाई। त्यांनी एक फेर कोर्टाचा आदेश असताना तलाठ्याकडे फेर मंजूर झाला पण सरकारने तो तलाठ्याने नंतर 7/12 त्याची लीज पेंडन्सी असताना ती ओढली नाही। त्याच्यामुळे त्या मालकांनी पैसे दिले समोरच्या व्यक्तीने त्यांना। ते सावत्र बहीण असताना ते मेन सावत्र भाऊ आहे त्यांचे पहिले, तिसऱ्या बायकोची व्यक्ती ती चौथ्या बायकोची व्यक्ती पण त्या जावाईने सगळी प्रॉपर्टी हडप करायचा कार्यक्रम चालू आहे अधिकाऱ्याला हाताचे धरून। त्यासाठी
अधिकाऱ्यांनी हे कृत्य कधी करू नये, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, तरच आम्ही उपोषण सोडू. श्री बारको मारुती शिंदे हे वृद्ध असल्यामुळे त्यांचे मुलं बी त्यांच्याबरोबर उपोषणास बसले, त्यांना साथ होणे, मी पण त्यांना उपोषणास बसलेलो आहे. याची दखल घेतली पाहिजे सरकारने. विखे साहेब महसूल मंत्री आपल्या भागातील असल्यामुळे त्यांनी याची संपूर्ण अधिकाऱ्यांची चौकशी करून आम्हाला गरिबांना न्याय मिळवून द्यावा ही आमची अपेक्षा आहे. तोपर्यंत या अधिकाऱ्यांची चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही, अशी विखे साहेबांना महसूल मंत्री आपले राज्याचे यांना आमची विनंती आहे. ही आमची विनंती आहे. सदरची जमीन ही शिर्डी गाव ठाण्यातील असून सर्वे नंबर 149/149/2/149/3/150/150/81/150/83/150 अशी मोठी प्रॉपर्टी आहे गाव ठाण्यातील. साई विरा पॅलेस पासून तर मस्जिद पर्यंत पूर्ण टोटल तिने हडप करायचा कार्यक्रम चालू केला. अधिकाऱ्यांना हाती शिरून बिगर परवानगी येणे, खोटे पेपर देऊन येणे करून लोकांची फसगत करू राहिले, ती आम्हाला थांबवायची आहे. त्याच्यासाठी आम्ही आमरण उपोषण करत आहोत. नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे. तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा. ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी. आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.